हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप जास्त स्वागत करते. तर चला, आपला बेबी शॉवरचा व्हिडिओ आलेला आहे, ज्याची तुम्ही सर्वांनी खूप जास्त वाट पाहिली. तर चला, इथं छान अशी माझी रांगोळी चालू आहे आणि वहिनी मला कलर भरण्यासाठी मदत करताय, कारण मोठी रांगोळी असली की त्याला कलर भरण्यासाठी खूप जास्त टाईम लागतो. तर चला, आजची आपली रांगोळी देखील बेबीचीच आहे, बेबी शॉवरचीच आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथं मी व्हाईट याने पहिले बेबी काढून घेतलेला आहे. इकडं आपण एक कोयरी काढलेली आहे आणि त्यामध्ये वहिनींनी कलर भरला होता. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि कंटिन्यू करा व्हिडिओ. तर चला, आई होणं हे सोपं नाही. कोणीतरी म्हटलेलं आहे आणि जगामध्ये सर्वच लेडीजला म्हणजे मातृत्व होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती खूप जास्त आनंदाची गोष्ट देखील आहे. तर चला, इथं तुम्ही माझी पूर्ण रांगोळी देखील होत आलेली आहे, पाहू शकतात. खूप छान अशी रांगोळी आलेली आहे आणि या सर्व रांगोळ्या ज्या नवीन नवीन मी ट्राय करते, त्या मी फर्स्ट टाईमच ट्राय करते आणि त्या जशाच्या तशा येतात देखील. हे तर इथं डेकोरेशन देखील तुम्ही पाहू शकतात. आपलं डेकोरेशनचं देखील काम चालू आहे. त्यानंतर इथं साई आणि क्रीव त्यांची देखील दोघांची मस्ती देखील चालू होती. तर चला, आता आपण इथं रांगोळी तर आपली पूर्ण झाली, पण ती नावांनी कधी अपूर्णच असते. तर इथं कुणीतरी येणार ग असं मी लिहिणार आहे कोयरीमध्ये आणि खाली इकडे आपण लिहिलेलं आहे आरतीचे डोहाळे जेवण. तर चला, असंच आपण रांगोळी कंटिन्यू करूया आणि त्यानंतर पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाल देखील. मी म्हणजे व्हॉईस ओव्हर नाही केलेला आहे पुढे नंतरनं व्हिडिओमध्ये. आत्ता जो रांगोळीचा व्हिडिओ आहे तेवढ्या याच्यातच फक्त व्हॉईस माझा टाकलेला आहे. त्यानंतरनं व्हिडिओमध्ये पूर्ण जे आपण गाणे लावलेले आहेत ते सर्व गाणे त्यामध्ये आहेत. तुम्हाला रांगोळी देखील माझी कशी वाटली ते देखील नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही मला ऑर्डर देखील करू शकतात जर मला कोणाला रांगोळी काढून घ्यायची असेल तर. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वजण आले होते त्या दिवशी. त्यानंतर आरतीचा तुम्ही म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचा लुक देखील पूर्ण इथे पाहू शकतात. खूप छान असं तिचा लुक मी तयार केलेला होता. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. हाय करा चला सगळे आता त्यांना घेत का? अरे हाय करा सगळे, सगळ्यांना घेणार रे, कोणाला नाही सोडणार. वहिनी पान तुम्ही पा, रडू नका आता, रड नका. छान अमोल दादा, रड नका. आल्यावर किट्टू किट्टू दीदी राहिली बाई. कॅमेरामॅन
तर चला, सर्वांचं औक्षण चालू आहे आणि औक्षण करण्यासाठी खूप सर्व लेडीज होत्या, जसे की सर्वच आले होते. नातेवाईक देखील, थोडेफार रिलेटिव्स जे आपले क्लोज असतात त्यांना देखील बोललेलं होतं. हे वहिनींच्या वहिनी आहेत, ही माझ्या मावशीच्या मुलीची मुलगी आहे. तर असे सर्वच म्हणजे मावस बहिणी देखील आलत्या, आपले नातेवाईक देखील आलते, रिलेटिव्स, त्यानंतर क्लोज फ्रेंड्स वगैरे सर्वच आलते. तर त्यामुळं भरपूर सर्व छान अशी मज्जा मस्ती देखील आम्ही केलेली आहे आणि खूप छान असा हा प्रोग्राम झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्यांचे नाही, थांबा एक मिनिट. लय बिंगवलं ते चमकते डोळ्याला असं होते. थांब जरा 2 मिनिटं. आता तू, मी नाही सरकू शकत आता. काय करायचं तुम्ही, काय करताय? फोटोसाठी का? तर चला, त्यानंतर इथं सर्व औषण वगैरे करून झालेलं आहे आणि त्यानंतर आता इथं आपण पेढा निघणार की बर्फी हे पाहणार आहोत. तर दादाने आणि वहिनीने त्यांचे दोघांचे डोळे झाकले आणि त्यांनी एका वाटीवरती हात ठेवलेला आहे. तर त्या वाटीत पेढा निघलेला आहे. तर जुन्या काळानुसार आणि परंपरा देखील आहे. जुन्या काळातील लोक पेढा म्हणजे मुलगा आणि बर्फी म्हणजे मुलगी असं समजायचे. तर तसंच हे आहे. तर चला, इथं त्यांनी एकमेकांना पेढा आणि पेढा ते भरवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल ते एक लाईक नक्की करा आणि खूप जास्त शेअर करा. तर चला, इथून पुढे फोटोज वगैरे पहा आणि चला, बाय बाय.